की नेमकं आमचे जे आजोबा सांगत होते की लहान लहान लेकरांना त्यांनी जमा करायचं, त्या ठिकाणी बसवायचं आणि ज्यांनी पूर्ण गावातून ते मागून आणायचे आणि ती भिक्षा वगैरे मागून आणायची आणि बालगोपाळाला जीव घालायचे. असं त्यांनी मरेपर्यंत त्या ठिकाणी काम केलं. आणि विशेष म्हणजे थोडक्यात परिचय आपला एक. मी दत्ता पांडुरंग बंडेवाड, सहशिक्षक ममता विद्यालय पालम या ठिकाणी. राहणारे तुम्ही प्रॉपर इथले? तांदवाडीचंच आहे मी. तांदळवाडीचे प्रॉपर हो आहे. हो. आता ही जी आख्यायिका आहे, आपण आख्यायिका असं सांगतात की कितीतरी दशकांपासून ही या ठिकाणी परंपरा चालू आहे किंवा हा इतिहास आहे. आणि त्या इतिहासामध्ये असं सांगण्यात आलं होतं की बा ज्याप्रमाणे शिर्डी येथे त्या ठिकाणी शिर्डीचे साईबाबा होते, त्यावेळेस तिथे प्लेग रोग आला होता. हो, त्यावेळेस जसं त्या ठिकाणी त्यांनी पिठाची जी रांगोळी करून पूर्ण त्या शिर्डीला त्या ठिकाणी परिक्रमा मारली होती, अशी एक आख्यायिका आपल्या इथं आहे. तर ती आख्यायिका काय होती? आहे सर. रोगराई आणि गावात जे रोगराई होते जे येत होते, तर असं आमचे पूर्वज सांगत होते की या गावामध्ये त्यांनी केव्हा येऊ दिले नाही रोगराई. आणि विशेष म्हणजे जिकडं काही गारा पडल्या, आजूबाजूच्या खेड्यावर गारा पडायच्या, पण तांदवाडीच्या शिवारावर कधीच त्यांनी गारा पडू दिल्या नाही आणि कधीच नुकसान होऊ दिलं नाही शेतकऱ्याचं. म्हणजे आतापर्यंतच्या काळामध्ये आपण पाहतो की जे आसमानी संकट आहे जवळपासच्या तालुक्यामध्ये, जवळपासच्या गावामध्ये घडण्यात आले. हो, पण आपल्या जर तांदळवाडी हा या ठिकाणी गाव वगळण्यात आले किंवा हे त्यांची कृपादृष्टी आहे. हो. आता हे सर्व जणांना त्या ठिकाणी सर्व सुद्धा पंचकृषीमध्ये या गोष्टी आहेत म्हणलेल्या, तर ह्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगत आहात. अशा काही आख्यायिका आहेत. आणि काहीतरी मी अजून एक आख्यायिका ऐकली होती की आपल्या गावामध्ये ज्या वेळेस त्या ठिकाणी कुठलं जनावर असते, त्या ठिकाणी कोणती गाय असेल, त्या ठिकाणी म्हैस असेल, ते दुधाचं काय त्या ठिकाणी अडचण आहे, ते एक काय प्रश्न होता? हो सर. त्यावेळेस असं सांगायचे की जेवढं काही की एखाद्याची शेळी असेल, एखाद्याची म्हैस असेल, गाय असेल, समजा जर त्यांच्यावर काही संकट आलं किंवा ते दूध जर देत नसेल, तर त्यांनी जर समजा सांगितलं की जाय आता तू जाय, तुझे गाय दूध देईल तुला, जाय तुझी आता शेळी सापडेल, जाय तुझा असा बैल सापडेल, जेवढं काही त्यांनी सांगितलं तेवढं काही या ठिकाणच्या लोकांना त्यांनी मिळवून दिलं. अशी एक मोठी ख्याती होती त्यांची. हो. म्हणजे तो एक दृष्टांत आपल्याला ह्या नागरिकांना या ठिकाणी पाहाव्यास मिळाला. असे म्हणतात आपण माधव महाराज, राजा महाराज, आपण या ठिकाणी म्हणजे आपण काय म्हणतो त्या ठिकाणी कार्य करता? श्री संत महिपती महाराज देवस्थान, तांदवाडी तालुका परम, जिल्हा परभणी. पूर्वीपासूनच महिपती महाराजाचा आम्ही भंडारा दरवर्षीपर्यंत नित्यनियमाप्रमाणे वर्षातून 3-4 वेळेचे भंडारा आहे ते करतो. सगळ्या गावाचं जे अन्नदान आहे एकत्र करून भंडारा लेकरा बाळांना, मुलाबाळांना जीव घालायची पूर्वीपासूनची परंपरा. नंतर या 10-12 वर्षापासून आम्ही एक ह्याच्यामध्ये थोडा बदल केला, सप्ताह उभा केल्याच्यानंतर आता हे सप्त्याचं भागवताचं हे 15-14 वर्ष आहे. अशा प्रकारचे मोठा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर दिंडी जी असते पंढरपूरला दिंडीचं हे 12 वर्ष होतं. आणि दिंडी एक असते महिपती महाराजांची. महिपती महाराज यांची दिंडी ज्याप्रमाणे पंढरपूरला यात जे पूर्ण महाराष्ट्रामधून दिंड्या निघतात, जशी आपली पालख्या वगैरे निघतात, तशी तुमची महिपती महाराजांची दिंडी किंवा पालखी म्हणजे तुमच्या गावातून तांदळवाडीपासून पंढरपूरला ही पालखी जाते. अशी एक परंपरा आहे आपली. किती वर्ष म्हणते पण परंतु पालखीची 12 वर्ष. हे 12 वर्ष या वर्षी तुम्ही सुद्धा या ठिकाणी माझ्या मते आता ह्या वर्षी किती तारीख तुम्ही जाणार? आता जुलै महिन्यामध्ये, कारण काही महिना वाढल्यामुळं जुलै महिन्यामध्ये येणार आहे. आषाढी शुद्ध एकादशी एक इथून कमीत कमी त्या पालखीसोबत 700 ते 800 माणसं असतात आणि या पालखीचा मुक्काम ठरलेला असतो. आणि त्या मुक्काम करत ज्या दिवशी एकादश असते, एकादशी आपल्या दिवशी त्या ठिकाणी पंढरपूरला पालखी पोहोचते. तिथं आपला मुक्काम कुठं असतो? पंढरपूरला आमचे 15 दिवसाचे मुक्काम आहे. 15 नाही, पंढरपूर म्हणजे ठिकाण तुमचं कुठं काय? आम्ही जुनी पोलीस चौकी, कोळी गल्ली, पंढरपूर. म्हणजे माझे असं मठ अंबाबाई मैदान आहे का नाही? अच्छा, मला वाटतं कुठं मठ वगैरे सेपरेट वगैरे ज्याप्रमाणे बरेच महाराज आहेत. हां, आता या ठिकाणी आपले सगळे प्रेक्षक पाहत आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून आपल्या त्या ठिकाणी लोक पाहत आहेत. तर आपण एक गावकरी म्हणून त्यांना त्या ठिकाणी काय ह्या महिपती महाराजच्या यांच्या आज या ठिकाणी जे 100वं सगळ्यांचं भाग्य आहे की 100वं वर्ष त्यांना या ठिकाणी पाहावयास मिळते. त्यांच्या पुण्यतिथीचं आहे, पुण्यतिथीचं. तर तुम्ही त्या ठिकाणी देवाच्या चरणी काय प्रार्थना करता? जे तुमचं गाव त्या ठिकाणी आजही बुर्ज तुमच्या गावाला पाहावयास मिळतात. तुमचं गाव एक ऐतिहासिक गाव आहे. तर हे सगळे जे प्रेक्षक आहेत तुम्ही त्या ठिकाणी त्यांना काय संदेश देणार तुमच्या मार्फत, आणि भगवंतालाही तुम्ही त्या ठिकाणी काय चरणी प्रार्थना मागणार? आम्ही भगवंताला एवढीच प्रार्थना करू की आमचं गाव सुखी ठेव. फक्त तुमचं गाव आणि गाव म्हणजे आमच्या गावामध्ये राहणारे लोक
परिसर असेल सर्व जनतेला किंवा एखाद्या वेळेस आमचे शेतकरी आहेत, शेतकरी राजा सुखी राहायला पाहिजे, त्यांना अन्नधान्य चांगलं मिळालं पाहिजे. कारण का त्यांचं एकच मत होतं की अन्नधान्य गोळा करायचं आणि लहान लेकराला खाऊ घालायचं. हीच ती परंपरा आहे ना 100 वर्षापासून आमच्या गावाला ठेवलेली आहे आणि तीच परंपरा आम्ही चालू ठेवली. त्याच्यामध्ये एक ॲडिशनल म्हणून आपण काय केलं आहे की या ठिकाणी अखंड हरिनाम एक आपण सुद्धा होतं सकाळी बोलता बोलता या ठिकाणी बोलण्यात आलं होतं की आता यावेळेस एक प्रेक्षकांनो यावेळेस या ठिकाणी कमिटीमार्फत एक नवीन बदल या ठिकाणी आयोजित करण्यात आले. येणाऱ्या 101व्या जयंतीनिमित्त आपल्याला खासदार साहेबांनी या ठिकाणी शब्द दिला किंवा बोलले त्या ठिकाणी की येणाऱ्या काळामध्ये आपल्या ह्या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी जवळपास या ठिकाणी पशुप्रदर्शन जे की कृषी विभागामार्फत आयोजित करणं कंपल्सरी असते किंवा यात्रेनिमित्त कोण्या कारणानिमित्त ते कधी करत नाहीत, ते सुद्धा आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शन असेल, पशु प्रदर्शन असेल, आरोग्य शिबिर असतील आणि जमलंच तर ज्या कुस्त्या तुमच्या बंद पडल्या होत्या त्या चालू करूत असं या ठिकाणी गावकऱ्यांनी कमिटीनं सांगितलं आहे. तर हे आपल्याला पुढच्या वर्षी पाहाव्यास मिळेल नक्कीच. त्याप्रमाणे माळेगावचं नाव पंचक्रोशीमध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जे तांदळवाडी गाव आहे त्याचं फक्त दुसऱ्याच गोष्टीमध्ये विनाकारण प्रसिद्ध न होता म्हणजे राजकीय बाबतीमध्ये आध्यात्मिक त्या ठिकाणी बाबतीमध्ये सुद्धा या ठिकाणी प्रसिद्ध व्हावे आणि ह्या गावाचा विकास व्हावा एवढं त्या ठिकाणी सांगतो. आणि मी शिवराज मोकंपल्ले VNTV संपादक तात्पुरती आपली रजा घेतो. तर पाहत राहा VNTV मराठी न्यूज.